यंदा वेळेपूर्वी अंदमानात दाखल होऊन सुद्धा मॉन्सूनला अचानक ब्रेक लागलेला आणि भारताच्या बहुतांश भागासह महाराष्ट्रात मॉन्सूनच्या वाटचालीत अनपेक्षित खंड पडलाय। जूनच्या मध्यापर्यंत देशपातळीवरती पावसाचं प्रमाण हे तब्बल 64% कमी झालेलं आहे, तर महाराष्ट्रात ही तूट 69% पोहोचली आहे। तज्ज्ञांच्या मते समुद्रात ओलाव्याची कमतरता नाही, मात्र वातावरणाच्या वरच्या स्तरातील वाऱ्यांमध्ये झालेल्या बदलांमुळे मॉन्सूनची यंत्रणा कमकुवत झाली आहे। त्यामुळे ढग तयार होण्याची प्रक्रिया मंदावली आणि परिणामी मॉन्सून देशात दाखल झाला असला तरी सुद्धा अपेक्षित पाऊस पडत नाहीये। हवामान खात्याने या मॉन्सूनचा तात्पुरता विराम असल्याचं म्हटलंय, तर 18 ते 20 जून दरम्यान दक्षिण कोकण किनारपट्टीवरून मॉन्सून पुन्हा जोर धरेल असा इशारा हवामान खात्यानं दिलाय। तर बऱ्याचशा भागामध्ये जेमतेम महिनाभर पुरेल इतकाच पाण्याचा साठा शिल्लक राहिलेला आहे आणि अनेक ठिकाणी ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा या काही दिवसांपासून जाणवायला सुरुवात झाली आहे। 4 महिने झालं आम्ही त्यांच्या टँकरनं पाणी भरतो। आता पावसाळा चालू झालाय तरी बी आम्हाला पाणी नाही। अजून ही किती दिवस चालणार हे आम्हाला माहित नाही। भरतो 15 दिवसाला कुठनं बी आणतो बोरवरनं, काय करायचं? आमच्यात म्हातारी माणसं आहेत, कोण जायचंय पाण्याला सांगा? शुगर आहे, बीपी, आमच्या घरात लहान मुलं आहेत, आमच्या मुलांना शाळेला पाठवावं का आम्ही पाण्याची बघावं। आता आम्हाला टँकर येते, तिथं बी 100 माणसाची गर्दी असते, भेटते किंवा ना भेटते, पाईप टाकले की पाणी जाते। 8 दिवसाला 15 दिवसाला सोडतात, असं रेग्युलरी 8 दिवसाला सोडतच नाही। तर 2 किलोमीटरहून पाणी आणायला जावं लागतं। काय पाण्याची सोयच नाही अजून झालेली। तर राज्यावरती जलसंकट आता घोंगावताना दिसतंय। दरम्यान सध्याची परिस्थिती काय आपण समजून घेऊया। तर पाणीसाठा अनेक ठिकाणी आटलेला आहे, धरणांनी तळ गाठलाय। राज्यात जवळपास 28 धरणांमध्ये 24.74% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। धरणातील पाणीसाठा जो आहे तो आता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलाय, त्यामुळे शेतीसाठी जो पाणी पुरवठा आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे। तसंच व्यावसायिक उद्योगांना जो पाणी पुरवठा लागतो तो सुद्धा सध्या बंद असणार आहे। शहरातले कार वॉशिंग सेंटर्स आहेत ते सुद्धा बंद असतील आणि अनेक शहरांमधल्या पाणी पुरवठ्यावरती याचा परिणाम होताना दिसतोय। अनेक खेड्यांमध्ये सध्या टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, दरम्यान इकडे पुण्यामध्ये 1 दिवसाआड पाणी पुरवठा होतोय। तर पावसाने ओढ दिल्यामुळे मुंबईच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट होते आणि मुंबईतील धरणामध्ये आता पाणीसाठा अवघा 10% आलेला आहे। पावसाने अशीच ओढ दिली तर मुंबईमध्ये 20 जून नंतर पाणी कपात वाढण्याची शक्यता आहे। सध्या बांधकाम आहे, स्विमिंग पूल, क्लबच्या पाणी वापरावरती निर्बंध घालण्यात आलेत। मुंबईकर उकाड्यामुळे एकीकडे हैराण झालेत आणि आता पाण्याची चिंता सतावू लागलेली आहे। 15 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये एकूण पाणीसाठा जो आहे तो 10.72% इतका शिल्लक आहे। मुंबईमध्ये पाणी कपात वाढून ती आता 20% होण्याचा अंदाज आहे। तर पुण्यामध्ये कालपासून लागू झालेल्या पाणी कपातीमुळे नागरिकांमध्ये संताप बघायला मिळतो। संतापाची भावना आहे। पाणी कपातीच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांनी महापालिकेच्या नियोजनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। वेळेवरती योग्य नियोजन केलं असतं तर आज पाण्याविना राहण्याची वेळ आली नसती, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। तर पाणी कपात लागू करण्याची एवढी घाई का करण्यात आली असा सवाल देखील पुणेकरांनी उपस्थित केला आहे। त्यामुळे पाणी कपातीच्या निर्णयावरून महापालिकेविरोधात नाराजी वाढताना दिसते। जून महिना निम्मा उलटून गेलाय, मान्सूननं मात्र राज्याकडे पुण्याकडे पाठ फिरवलेली पाहायला मिळते। 15 जून उलटून जाऊन सुद्धा पाऊस जो आहे तो पावसानं हजेरी लावली नाहीये आणि याचा फटका आता पुणेकरांना बसताना पाहायला मिळतोय। कारण पुणे महानगरपालिकेकडून कालपासून पुणे शहरात पाणी कपात जी आहे ते करण्याचा निर्णय घेतलाय। कालपासून पुण्यात 1 दिवसाआड पाणी येणार आहे। जवळपास 20 भाग पुणे शहराचे करण्यात आलेले आहेत। सम आणि विषम तारखांना हे पाणी सोडण्यात येणार आहे। एकूणच काय तर पुणे शहरात अखेर पाणी कपात लागू करण्यात आले। एकीकडे प्रशासनाकडून सांगण्यात आले की 21 ऑगस्ट पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा सध्या धरणांमध्ये आहे, खडकवासला धरणात आहे। मग ही पाणी कपात का, असा प्रश्न सामान्य पुणेकर उपस्थित करताना दिसतात। आपल्यासोबत ना काही पुणेकर आहेत, गेल्या अनेक वर्षापासून हे या वस्तीमध्ये राहतात। पाण्याचा फटका आता यांना जाणवू लागला, कारण पाणी कपात जर झाली तर थेट परिणाम जो होतो ना तो घर कामांवरती होतो ना। आपल्यासोबत काही पुणेकर महिला आहेत। काकू, पाणी कपात झाले, काल पाणी आलं का? आज नाही आलेलं, काल नाही आलं। आज पण कमी दाबाने आलेलं आहे। बर, वरती चढतच नाही। मी पहिल्या मजल्या म्हणजे खालीच राहते, तरी पण येत नाहीये पाणी तिथे। बर, मग आम्हाला सगळं भरून ठेवायला लागलेलं आहे। आता आज किती पुरेल ते माहिती नाही, सरकारने नियोजन करून ठेवायला पाहिजे होतं।
आधी मागच्या वर्षी पाऊस भरपूर झाला होता, फार दिवाळी नंतर पण पाऊस होता, तरी पण आम्हाला पाणी आलंच नाही. काय पाणी आलं नाही आज पण? नाही. कुठे राहता तुम्ही? इथे शिवाजीनगर गावठाणात बर बर. पाण्याला अजिबात प्रेशर नाहीये. हा. एक बादली भरायला 4 तास लागतात. हा. गृहिणींना फार अडचण होती, त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीला पाणी लागतं आपल्याला. आणि पाण्याचं नियोजन करण्यात सरकार सपशेल अपयशी ठरलेलं आहे. सरकार अपयशी ठरले म्हणते. ताई, आधी सांगितलं होतं महापालिकेच्या प्रशासनाने की बाबा पाणी कपात होणार, अशा सूचना काही दिल्या होत्या? तुमच्यापर्यंत आली होती का माहिती अशी? माझ्यापर्यंत पोहोचली होती, दिवसाआड पाणी कपात होतीये, पण ऍक्च्युली आमच्याकडे जेव्हा पाणी येतंय ते पण कमी फोर्सने येत असेल आणि त्यात पण जर तुम्ही कपात करत असाल तर त्या कपात केल्यानंतर आम्ही सर्वसामान्य नागरिकांनी काय करायचंय? ज्या वर्किंग वुमन्स आहेत त्यांनी पाणी भरत बसायचं की कामाला जायचं? आणि पाणी घरात भरून ठेवणार किती? आजकालच्या घरांच्या जे घरं आहेत तिथे बसायलाच ऑलरेडी जागा कमी आहे, तर तिथे पाणी भरून भांडी ठेवल्यानंतर वावर कसा करणार आपण? सगळ्यांची व्यथा एकच आहे की महापालिकेनं कुठेतरी या सगळ्याचा नियोजन करायला हवं होतं. जर 21 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठा आहे, मग पाणी कपाताची एवढी घाई का केली, असा प्रश्न आता सामान्य पुणेकर विचारताना पाहायला मिळत आहेत. अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे. तर इकडे मावळ तालुक्यामध्ये अजून सुद्धा दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिंपरी चिंचवडची जीवनवाहिनी जी आहे पवना धरणातील पाणीसाठा आता चिंताजनक पातळीवरती पोहोचलाय. सध्या धरणामध्ये केवळ 20.40% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे आणि तो मागील वर्षाच्या तुलनेत 6% कमी आहे. पाऊस लांबल्यामुळे धरणातील जलसाठा घटत असून भात शेतीची कामं सुद्धा खोळंबली आहेत आणि त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांच्या नजरा आता मान्सूनकडे लागल्या आहेत. जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहूर गावामध्ये पाण्याची आता भीषण टंचाई जाणवते आणि महिनाभर पाणी पुरवठा होत नसल्यामुळे पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते. भरूनात तसंच रात्री पाण्यासाठी घरापासून लांब वाघूर नदीपात्रात जमिनीमध्ये झरे पाडून पाणी काढण्याची वेळ या महिलांवरती आली. जे नदीपात्रात नागरिक उघड्यावरती शौचालयासाठी जातात त्याच ठिकाणाहून नदीपात्रात झिरे पाडून पाणी काढावं लागते आणि झिऱ्यांमधील पाण्याचा प्रचंड घाणेरडा वास येतो. मात्र नाईलाज म्हणून हे पाणी वापरावं लागतंय आणि पिण्यासाठी विकतचे जार घ्यावे लागतायत असं महिलांचं म्हणणं आहे. आमच्या टँकर देते साहेब, पण ते 2-2, 3-3, 4-4 अंडे देत आहे. आता आंघोळ करायला 2 अंडे लागतात साहेब, कपडे धुवायला 2 अंडे लागतात. प्यायले पाणी तर जार घेणं पडतं साहेब, ते 20 रुपयाचा 30 रुपयाचा. प्यायले पाणी काहीच कामाचं नाही भेटत. हा, ते नळाले पाणी जे येतं ते एकदम गंडोळ पाणी येतं साहेब, एकदम खराब पाणी येतं साहेब. वापरायला सुद्धा चांगला वाटत नाही ते पाणी, पण मजबुरान वापरणं येते. आता आम्ही नदीतून आपण ते थोडं जिऱ्याचं पाणी काढून आणतं आमच्या बाया. आपलं ते जलजीवन मिशनचं आहे सर. तर जलजीवन मिशनचं पाणी चालू व्हायला आपला थोडासा उशिरा झाला. तिचं काम चालूच होतं. आता एक जवळपास 4-5 दिवसामध्ये गावाला सुरळीत पाणी पुरवठा चालू होऊन जाईल. नदी उशाला आणि कोरड घशाला अशी काहीशी अवस्था कोल्हापूरची झाली आहे. कारण कोल्हापूरच्या धरणांनी आता तळ गाठलाय आणि नद्या या कोरड्या पडतायत. परिणामी शहराला पाणी पुरवठा करणारे जॅकवेल हे रिकामे पडलेत आणि पाणी पुरवठा विस्कळीत झालाय. मात्र यावरून आता राजकारण रंगलंय. जलसंपदा आणि महापालिका यांच्यात समन्वय नसल्यामुळे ही स्थिती उद्भवल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय. आज काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पंचगंगा नदीची पाहणी केली आणि यावेळेला नदीचं पाणी साठवण्याचं काम झालं नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर महापालिका आयुक्तांनी पाणी साठवण्याचं काम सुरू असून शहरवासियांना लवकरच पाणी पुरवठा सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. तर की इथला जो काही पाण्याचा फ्लो आहे, जो लीक होत आहे, तो लीक असणारे बॅरेजेस आपण खालून वर काढतो आहे आणि जे सर्वात तळाशी जे बॅरेज जे वर्षानुवर्षे 10-15 वर्षापासून जे आपण ठेवले होते, जे आज खराब झालेले आहेत, असे नवीन बॅरेज आपण लावतो आहोत. ते आज काम संध्याकाळपर्यंत होईल असं माझ्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे. आमचा प्रयत्न आहे की एकदा हे पूर्ण बॅरेज व्यवस्थित लावण्यात आले, येथून जवळपास 110 MLD पाणी हे आपण दिवसातून परत उपसा करून त्याचं फिल्ट्रेशन करून आपण आपल्या शहराला देऊ शकू. पाणीदार जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सुद्धा यावर्षी पाणी टंचाईचं मोठं संकट आहे ते घोंघावताना दिसून येते. मी सध्या शिंगणापूर बंधारा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी परिस्थिती पाहायला गेलं तर महानगरपालिकेसाठी पाणी उपसा करणारं जॅकवेल आहे ते पूर्णपणे आता रिकामं पडलेलं आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये सुद्धा आता पाणी पातळी आणखीन कमी झाली तर शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे तो विस्कळीत होऊ शकतो.
जिल्ह्यातल्या अशा पद्धतीच्या 10 नद्यांच्या वरती सध्या उपसाबंदी आहे ती लागू करण्यात आलेली आहे आणि पाणी फक्त पिण्यासाठी वापरण्याचं नियोजन आहे ते पाटबंधारे विभागाने यावर्षी केलंच आहे ते दिसून येते. धरणानं सुद्धा तळ गाठलेला आहे आणि परिणामी धरणातनं जी थेट पाईपलाईनची योजना कोल्हापूर शहरासाठी राबवण्यात आली होती त्या काळमवाडी धरणातली पाणी उपसासुद्धा आहे तो बंद झालेला आहे आणि त्यामुळे शहरातला पाणी पुरवठा पूर्णपणे आता विस्कळीत होण्याच्या मार्गावरती आहे. किंबहुना तो एक दिवसाआड करण्याचं नियोजनसुद्धा आता महापालिकेच्या वतीने आहे ते सुरू करण्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर इकडं पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडून आहे ती नदीतल्या बर्ग्यांच्या संदर्भातली भूमिका आहे ती घेतली जाते. काही ठिकाणचे बर्गे काढण्यात येत आहेत तर काही ठिकाणी पाणी साठवण्यासाठी बर्गे आहे ते पुन्हा घालण्यात येत आहेत. खरं तर नद्यांचं पाणी वाहतं ठेवण्यासाठी आहे ते जून महिन्यामध्ये हे बर्ग काढले जात होते. कुठल्याही पद्धतीनं कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला याचा परिणाम होऊ नये याची दक्षता आहे ती दरवर्षी पाटबंधारे विभाग घेते आणि त्याच पद्धतीची यावर्षीसुद्धा दक्षता आहे ती घेतली जाताना आपल्याला दिसून येईल. मात्र एकूणच पाहायला गेलं तर मान्सून लांबल्याचा परिणाम आहे तो फटका कोल्हापूर जिल्ह्यावरती सुद्धा पाहायला मिळतोय. 10 नद्यांच्या वरती आहे ती सध्या उपसाबंदी घालण्यात आलेली आहे तर धरणांचे पाणीसुद्धा आता तळ गाठताना दिसून येतात. त्यामुळे येत्या काळामध्ये कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती आहे ती व्यक्त केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.